नमस्कार, अपर्णास किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचाच खूप स्वागत करत आहे। आज आपण करणार आहे असे पोह्याचे पळी पापड। पोह्याचे पापड बरेचदा केले जातात पण त्याला खूप वेळ लागतो। हे असे मस्त चौपट फुलणारे आणि वाटीभर पोह्यात पण भरपूर होणारे असे पळी पापड आपण करणार आहे। चला तर पाहूया आपण त्याची रेसिपी कशी करायची आहे ते। पापड करण्यासाठी आपण बघा असे आपले कांदे पोह्याचे जे पोहे आहेत रेग्युलर, हे पोहे आपण 1 वाटी घेतलेले आहेत। दाखवण्यासाठी मी आणि प्रमाण कळण्यासाठी मुद्दाम थोडं प्रमाणात घेतलेलं आहे। आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक फिरवायचं। हे असं पोहे आपले अगदी बारीक झालेले आहेत, एकदम बारीक करायचे पोहे। हे वाटीभरच पोहे होते। हे आता आपण मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे सगळं। आणि यामध्ये आपल्याला 2 वाटी पाणी घालायचं आहे करताना। एक वाटी पोहे असतील तर टोटल 4 वाटी पाणी लागणार आहे। इथं आपण 1.5 वाटी किंवा 2 वाटी असं पाणी घालून घेऊया, कारण जास्त पाणी असेल तरी सुद्धा काय होईल, व्यवस्थित फिरणार नाही आहे। म्हणून आपण हे एवढं पाणी घालून फिरवून घ्यायचं। राहिलेलं पाणी आपण नंतर घालायचं आहे। हे मिश्रण बघा असं घट्ट झालेलं आहे। साधारण 2 वाट्या पाणी यामध्ये आपण घातलेलं होतं। आता पहा, आपण इकडे पाणी उकळत ठेवले। हे 2 वाट्या पाणी इकडे आहे। हे बघा, हे 2 वाट्या पाणी आपण उकळत ठेवलेलं आहे। या पाण्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहे, त्यानंतर जिरं आणि लाल तिखट। तुमच्या आईची काही लाल तिखट का मिरची घालायची, कारण काय आहे की जास्त करून लाल तिखट वापरलं जातं पोह्याच्या पापडाला। मध्ये आपल्याला बघा पापड खार मी असा विकत आणलेला आहे। हा साधारण एक सपाट चमचा असा पापड खार घेतलेला आहे। थोडा कमी पडला आहे, म्हणजे 1 वाटीला सपाट चमचा। त्या हिशोबाने तुम्ही जास्त ज्या वेळेला कराल त्यावेळेला करा। मी आता प्रमाण कळण्यासाठी वाटीने दाखवलेलं आहे। हे पाणी असं चांगलं उकळू द्यायचं। गरज पडली तर आपण उकळतं पाणी नंतर घालू शकतो। पाणी आपलं चांगलं उकळत आहे बघा। छान असं उकळलं पाणी की आपण हे सगळं व्यवस्थित हलवून हळूहळू यामध्ये ओतणार आहे। डायरेक्ट घालते मी, फक्त पटकीने घालू नका, सावकाश घाला। चांगलं व्यवस्थित उकळू द्यायचं। हे सुद्धा मिश्रण सतत हलवत राहायचं। हळूहळू हे घट्ट होतं आणि ट्रान्सपरंटही होतं। प्रथमच तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर अपर्णास किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही क्लिक करा। ही रेसिपी कशी वाटते हे नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आठवणीने व्हिडिओ बघितला की लाईक करत जावा। तुम्ही लाईक केलं की मला असेच छान व्हिडिओ करायला आनंद होतो। लाईक करायला कंटाळा करू नका। उकळायला थोडा वेळ लागतो, अगदी पटकन होणारे आहेत। तुम्ही आधी 1 वाटीभर असंच करून पहा आणि मग नंतर जास्त क्वांटिटीत करा। विक्री करणाऱ्यांना ही सोपी पद्धत आहे। असं उकळतंय बॅटर हे, आणि असं आपण एक 6 ते 7 मिनिट उकळू द्यायचं। ट्रान्सपरंट दिसायला लागतं, लगेच गॅस बंद करायचा नाही आहे। थोडं घट्ट होत आलं की लक्षात येतं आपल्या। आता साधारण थंड होत आलेलं आहे कोमट आहे मिश्रण, आणि दिसतंय आपल्याला थोडं घट्ट झालेलं आहे, म्हणजे याचा ओघळ पडू नये। आणि हे लाल रंग याच्यामध्ये आपण मिरची पावडर, प्लेन पावडर घातली होती त्यामुळे आलेलं आहे। आपलं बघा वाटीभर पोह्यामध्ये साधारण 50 तरी पापड होतील बघा। मी काही याला फिरवत नाही किंवा काही करत नाही, असेच हे करायचे आहेत। फार मोठा आकार नको आहे आपल्याला। एवढ्यामध्ये तुमचे सहज 50-60 पापड होणार आहेत।
ऑर्डर घेणाऱ्यांना हे खूप चांगलं आहे. पळी पापड आहे. ते पापड वेगळे असतात, ते लाटून करायचे असतात. 3 दिवस कडक उन्हामध्ये हे चांगले वाळायचे. अगदी 2 ते 3 दिवस तरी लागतात वाळायला. आणि मग आपण घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये ठेवले की वर्षभर छान राहतात. हवे तेव्हा तुम्ही तळू शकता.